रायगडमधून रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल सुद्धा जाहीर झालेले आहेत आणि या ठिकाणी निजामपूरमध्ये राष्ट्रवादीला झटका बसलेला आहे। आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील आणि जवळपासचा हा मतदारसंघ शिवसेनेचे अविनाश नलावडे हे विजयी झालेले आहेत, त्यामुळे मोठा फटका हा राष्ट्रवादीला बसलाय। गोगावले यांनी या ठिकाणी त्यांची ताकद दाखवलेली आहे। रायगडच्या पोलादपूरमध्ये सुद्धा भाजपाला मोठा धक्का बसलाय। भाजपाचे कृष्णा कदम यांचा पराभव झालाय। रायगडच्या निजामपूरमध्ये राष्ट्रवादीला झटका बसलाय, त्यामुळे तटकरेंसाठी हा झटका मानला जातोय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। अजेश, निजामपूरमध्ये राष्ट्रवादीला झटका बसलेला आहे। भरत गोगावले हे सुनील तटकरे यांच्यावर वरचढ झाल्याची चर्चा आहे। जिल्हा परिषदेच्या निकाल झालेला आहे, यामध्ये सर्वात मोठा पक्ष जो आहे तो शिवसेना म्हणून समोर आला आहे। मात्र शिवसेनेजवळ सत्तेची चावीपासून थोडासा लांब राहण्याची वेळ आलेली आहे, कारण भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांनी मिळून जवळपास 31 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत। कारण संपूर्ण रायगड जिल्ह्यात पाहायला गेलो भाजप आणि राष्ट्रवादीची होती आणि शिवसेना जो पक्ष आहे तो स्वतंत्र लढत होता। मात्र स्वतंत्र लढत असताना देखील 21 जागेवर त्यांना विजय मिळाला। काही ठिकाणी माझे आमदार पुत्र त्या ठिकाणी आले। त्यांची पत्नी मिलन पाटील या पराभूत झालेल्या आहेत। पाटील हे भाजप आमदार आहेत, त्या ठिकाणी शिवसेना उमेदवार रवी पाटील भाजपचे आमदार आहेत, त्यांनी पराभूत झाले आणि ठीक आहे अजेश, तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर भाजपाचे कृष्णा कदम यांचाही पराभव झालाय आणि सुनील तटकरे यांना मोठा झटका बसलेला आहे। निजामपूरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झालेला आहे, त्यामुळे भरत गोगावले यांनी या ठिकाणी ताकद लावली होती। शिवसेनेचे अविनाश नलावडे हे विजयी झालेत।